दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 36 श्री गणेशाय नमः। जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानारका नरहरी नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्याय कथन रेवणनाथाचे यात्रीनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केला तरी प्रतापवंत परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हे चित्ते करून केला शांत रेवणनाथ गेला असे। 7 मुलं आणायला गेल्या आठवलं ना? कुठं कैलासात तिथपर्यंत झाले। तरी आता पुढे स्तुती परिसावी आव्हान ग्रंथार्थी रेवणनाथ कैलासापती कैलासद्वारी प्रगटला। दिशे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंगिकांती निर्वत असे। ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारे येता भोज तव ते शिवगण विजय ध्वज रक्षणा अस्ति द्वारात। त्यांनी पाहून योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराजा। येरू म्हणे रेवणनाथ नामशया देहाते विजय करणी भव भेटी ते आम्हा जाण्या एकी येरू म्हणती कवन कार्य आम्हा लागी शीघ्र सांगावे। नाथ म्हणे विप्रत नाही सत्य चोरीला शिवाने तरी तयाशी शिक्षा करून घेऊन जाईल विप्रनंदन। ऐशा एकदा शिवगण परमचित्ती क्षोभले म्हणती बाबा बोलशी वचन यात आम्हाशी आले समजून तुमचा गुरु गंधर्वदान आम्हा लागी वाटतो। परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहार तरी तो तेथेची करावा आदर फिर माघारा येतो। ऐशे बोलती शिवगण त्यासी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा धावितो। अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका रानोरान ऐशे म्हणून करे भक्ती बंधन भस्मची मोठी कवली। स्पर्शास्त्र जपून ओटी फेकिता झाला भस्मची मोठी तेने द्वारपाल माई पाठी खेळून या राहिले। 1,000,300 गण महिते केले व्यक्त। किती? 1,000,300 उचलू जाता स्वपदाते मही पदोनी सोडिला पद मही पासून कदान सुटती मनोनी हस्त धरुनी काढू जाती। तेने महिते व्यक्त होती उभय हस्त गणांची वाकडे झालेले असे नाही। ऐशे 1,000,300 ओनवे केले मही व्यक्त व सर्वांनागी बोलिनाथ कोण गंधर्व सांगा रे। गंधर्व म्हणजे गाढव। ऐशी विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभुवनी शिवा लागी समजला। कैलासवासी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवा लागी दर्शविली। उभे राहून शिवा निकट म्हणती महाराजा निळकंठा एक मानव सुबट ग्रामाद्वारी पातलाय त्याने 1,000,300 द्वारगण केले मही व्यक्त करचरण दोन्ही ओनवे समस्त आरंभळती महाराज। ऐशे 19वे मात कल्पांत भैरवा आज्ञापित म्हणे कोण आला एक शिक्षा ते करारे। ऐशे ऐकता शिववचन अष्टई भैरव प्रलयाग्न सवे घेऊन शतकोटी गण ग्रामाद्वारी पातले। तव ते 1,000,300 भैरव पाहिले मही व्यक्त मग परम कोपोनी पिनाक हात शरभया योजित असे। पिनाक हात म्हणजे त्रिशूळ हातात घेतलेले भगवान शंकर आणि भया म्हणजे भयप्रद बाण योजिला। ते नाथ चपळपणी पाहून पुन्हा शस्त्रास्त्रांचे संधान तीव्र कल्पोनी शतकोटी गण तयांशी तेत खिळी
अष्टभैरव प्रताप दर्प पदान गणिती अस्त्र प्रताप टंकारो निश्चर चाप तीव्र अस्त्रे ज्योती एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रलयानळ एक नागास्त्र परम विशाळ विषधारा योजली एकी धूम्रास्त्र योजले कठीण एकी वासव शक्ती केली निर्माण एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजिले ते एके वज्रास्त्र योजले सबळ ते सकळ अस्त्राशे अतुळ वैर भैरव तो सदनी चपळ विभक्त अस्त्र निर्मित असे ऐशी योजनी सायक मुष्टी शर सोडिती झाले जेठी मग अष्टाशास्त्रांती प्रताप कोटी अंबराती मिरवली पाहुनिया रेवन्नाथे भस्मची मुठी कळूनी हाते एकदाची उत्तीर्ण अष्टास्त्राते मुखे करून जपी नवा वातास्त्रावरी पर्वत्रास्त्र अग्निअस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेदास्त्र यापरी तो जलपत असे धूम्रास्त्रावरी आदित्य नामी वासव शक्ती कलिका निर्मी शापदपी ब्रह्मखानी स्तवनास्त्र त्या ओपी वज्रास्त्राते शक्रास्त्र जपून विभक्तास्त्र केले निर्माण मोहन अष्ट अस्त्रांचे निवारण एकेची वचने केले ते असो अष्टाश्री अष्टाश्रे जाऊन नाहीसे केले अंबरात जाण परीची अष्टाश्री उकलून भैरवान प्रती पडिली तेने अष्टभैरव झाले जर्जर शिवा लागी सांगती हेर हे महाराज उमावर भैरव क्षीण झाले ती ते ऐकोनी शिव चित्ती सिद्ध गोसूत केला निगुती आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला कळते का चक्र खडग शर सायक अंकुश आणि डमरू देख शंख नरकपाळ हस्ती एक नंदी वागेश्वर मिरवत असे युद्ध सुरू आहे ऐशी परिभूषण कामांतक तो शस्त्र संजून परम संतापे उभा राहून बहुत त्वरे धावला ते पाहून रेवन्ना चित्ती म्हणे युद्ध कासाया बहुत एकाची अस्त्रे अप्रतापवंत शिवाला करावे कशाला जास्त युद्ध करायचं एकच असले जलपुनी अस्त्र वाताकर्षण बर का पंकुनी देत भस्म जलपुंचे प्रविष्ट होता तीव्र पण शिवश्वास आकर्षला तेने करुणी उमा स्वामी विकळ झाला नंदी वरुणी धीर न धरवे मही लागुनी उलथुनिया पडियला परम झाला गात्री विकळ शस्त्रे मुठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवले अष्टभैरव अष्टशस्त्रे करून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महीवरती मिरवती सकळ पडले शुद्धी रहित अष्टशस्त्रे ती झाली गुप्त परिगंधर्वा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परम तातडी करून विष्णूशी जाणविती खून परम अवस्थेशी ऐकून कमलापती धाविंदला मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमारमन नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळी तसे हृदय कळून योगमूर्ती म्हणे महाराजा तपस्सती कवन कारणे विक्षेप चित्ती कोपानळ पेटला येरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या गुरी प्रत्यक्ष असते शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी अस्त्रे करून बाळ उठवीन तयाचे नातरी रक्षिले आहेत प्राण तरी सप्त बाळे द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्याके बोलत असे म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीवदशा व्यक्त तरी सप्तही जीव तुम्हा त्यांना हस्तगत करीत होतो जीवदशा तुम्हा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐसे नाथ ऐकून वचन अवश्य म्हणे तयार मग वात प्रेरक अस्त्र जपून सावध केला शिवपाणी उपरी विभक्त अस्त्र जपून गण सोडविले सकळ स्थित मंत्र सुखावास सदन अष्टभैरवा लागले भस्म तेही झाले सुखरूप पूर्ण अस्त्र प्रहरान वेगळे मग सकळ सावध होऊन प्रीती नमिती झाले योगपती मग सप्त जीवदशा देऊन हाती गोळविला महाराजा व्यानास्त्रमुखी जपून मही उतरला तपोधन शीघ्र विप्रग्रामी येऊन सरस्वती विप्रा सांगत असे म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेनासम समग्र ऐशी ऐकता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला कुटुने केला मेना समान मुलगा कुठला उखळ मग समग्र भाग दिला आणून मग तयाचे यथाविभाग करून सप्त पुतळे बनवले तो जो मेला होता ना त्याचं प्रेत कुठलं उखळा त्या बाळाचे आणि मग त्याचे 7 पुतळे सारखे बनवले मांस हाडाचे सिद्ध पुतळे झाले यावर संजीवनी प्रयोग वागोत्तर त्याने सजीव झाले समग्र जीवदशा प्रयोग 7ही झाले प्रगट अट्टास करून दुदन करीती सप्तही नंदन मग सरस्वती कांती शिवपून म्हणे पालन करी याचे मग 12 दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम ते 7 जण कोण सारंगीनाथ द्वितीया कारण जोगिया नाम ठेविले
तृतीय बालक निजानंद, दीनानाथ, नयननाथ मिरवला चतुर्थ, यदुनाथ नामी पंचम समर्थ, षष्ठ निरंजन नामी मिरवला, सातवा महापुरुष गहिनीनाथ, असे सप्तपुत्र जगविख्यात. पुढे 12 वर्ष रेवणनाथे अनुग्रहित केले. 84 सिद्ध जे म्हणतात ना, 84 सिद्धांमध्ये यांची गणना आहे ना. मग त्या सप्त शिष्यांकडून सिद्ध केले विद्या पण जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत केले. जे 84 मुख्य सिद्ध सांगितले, 84 सिद्धांचा एकमेळा केला. ते 84 सिद्ध जे आळंदीला होते ते 84 सिद्ध. मग तेथेच राहून योगपती सेवा घेतचे सातान हाती, असो रेवणनाथ विटे प्रांती अद्याप पर्यंत नांदूसे. अजूनही विटा गावातच रेवणनाथ तिथं आहे. असो ऐशे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण. झोपा चालल्या श्रवण पठण. जा बाळा जो बाळ मृत्यूचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. म्हणजे काय, बाळ हत्येचा दोष जाईल या अध्यायाच्या ऐकल्यानं आणि पुत्र प्राप्त होईल, पुत्रवान होईल. बाळे होणी दोषे मरती. जर कोणाची बाळ मरत असतील तिने सुस्नात होणी कथे प्रती. मग बाळे तिची चेवली न जाती, हे गोरक्ष बोलीला जाणता. तिची बाळ जगणार म्हणजे जगणार. तरी आईशी दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने, या उपरी वटसिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. इतर रेवणनाथाचं कथन संपले. आता वटसिद्धनाथ जो एकच नाथ राहिलाय त्याचा आपल्याला वटसिद्धनाथ म्हणजे नागेश्वर त्यांचं कथन आपल्याला आता ऐकायचं. पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर विग्रहात ते पडले खचून, सर्पिनी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समय. मौळदंडी पडिले रेतवत की ती पाय अकस्मात चित्ती म्हणे, भक्षमयी ते पडले आहे सुडाळ. मग ते उचलो आणि अननपोटी साठविती झाली आपली पोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला नागिनीच्या पोटामध्ये. राहिला परी अस्तिकाशी समजून आले अंतराशी की ब्रह्मवीरे तक्षकात्मजेशी प्राप्त झाले तयवेळी. झाले परी महासिद्ध उदार येईल अवतार प्रसिद्ध, जे नवांतील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो. ऐशे जाणून अस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी, समीप तिथे पाचारून बोलता झाला महाराजा. म्हणे मायो ऐक वचन तव तो भोग नवे दुर्बळवान, तुझं उदरी नारायण अविहोत्र येतो गे. परी हे तू ते सांगाव्या कारण पुढे आहे दुर्घट विघ्न. जन्मेजय राजे यानं सर्प सत्र मांडिले. जन्मेजय राजा हा परीक्षित राजाचा मुलगा. परीक्षित राजा हा अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा. या जन्मेजय राजानं सर्पसत्र मांडले किंवा मानणारे. सर्पसत्र म्हणजे सगळे सर्पजातच या पृथ्वी तलावर नष्ट करायची. त्यासाठी त्यांनी यज्ञ मांडला. कारण परीक्षित राजाचा जो मृत्यू म्हणजे त्यांच्या वडिलांचा, जन्मेजय राजांच्या वडिलांचा मृत्यू जो झाला तो सर्पदंशानं झाला तक्षकाच्या. त्याचा राग येऊन त्यांनी सर्पजातच नाहीशी करायची ठरवली. म्हणून त्यांनी सर्पयज्ञ मांडला. त्या सर्पयज्ञामध्ये संपूर्ण सर्प त्या यज्ञामध्ये नष्ट होणार होते. म्हणून या रागिणीचं रक्षण आस्तिक मुनींनी केलं. आस्तिक मुनींनी तिचं रक्षण केलं. कारण तिच्या पोटामध्ये अग्निहोत्र नारायण होते, नागनाथ होते, म्हणून तिचं रक्षण केलं. आणि तिच्यापासून मग पुढे ही सगळी जमात वाढली. नाही तर सर्प नावाचा प्राणी नसते. तरी माय सांगू की सकळ ऋषींचा घेऊन मेळ, मखकुंडी ठेविला प्रलयानळ, सर्प समिदा येऊन सबळ ऋषी मंत्र आव्हानिती. तरी मायो सांगू किती बहु फण्यांची होईल आहुती, ते अवगमवणी माझी चित्ती तुझ पाशी पाहते. तरी आता गर्भभरणी स्वदेहा ते बैसा आच्छादुनी येणी म्हणे कवान असताना राहू लपुनी महाराजा. तिने विचारलं कुठं लपू. ऐशी बोलत आवाग उत्तर तो समीप देखला वट तरुवर, तोही जुनात काष्ट पोखर महीवरी मिरवत. एक जुनं वडाचं झाड बघितलं ज्याला अशी ढोली होती पोखर. ते पाहुणे अस्तिक मुनी म्हणे मायो तक्षक नंदिनी, या वटपोखरात संचारुनी प्राण आपला रक्षित. मग तक्षकात्मज बाळा रेगती झाली वटस्थळा, काष्ट पोखरी तपोवेल्लाळा गरोदर पण भोगी तशी. बरी आस्तिके अचळ वज्र प्रयोगी, सिंचिला तरो अंबुभागी, अचळ करुणी तरु वेगी, हस्तिनापुरी चालला
जाऊनी मखमंडपात भेटून सकळ ऋषींची गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयांशी म्हणे ब्रह्मवीरे सनातवंत तो उदरी आहे नेमस्त तरी तो वटसिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा. ऐसे सांगत असे वर्तमान जो नवातीला विहोत्र नारायण सर्प सत्रे आपण योजूने तयाशी पै. ऐसे साकल्य वर्तमान ऐकून ऋषी तुकविती मान आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तया ते. मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडून तिचं नाव मंत्र घेतलंच नाही त्यामुळे ती वाचली. येरीकडे उर्गी गर्भिणी नवमासा ते पुरलीचे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होणे उदित प्रसूत झाले पद्मिनी असो वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत अविहोत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचरला. दिवसेंदिवस अंडात वाढी लागले जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते. मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निर्ळवाणी कोणी त्यात रक्षोनी रक्षणाते नशेची जैशी जळांतील जळ मासोळी उड्डाण घेता पडे वेगळी मग ती अत्यंत चित्त तळमळी तैसे झाले बालका. अट्टाशे करीती रुदन ते पातला सुची ब्राह्मण गौड जाती अर्थवर्ण वेदभूषणी मिरवत असे. कोश धर्मतयाचे नाम आचारशील विद्यावान सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विद जाणता तो. अपर सूर्य तो सर्वज्ञान मूर्ती परी दरिद्र प्रारब्ध गती त्याने करून संसार रक्षिती परम चित्ती विटला. कोण झोपले माग विटला बरी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी इच्छून तया निकटी पातला. निकट येता तया तरु तळवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकुनी चौकडे फिरवी दृष्टी तो काही इकडे दिसेना. मनात होई शाशंकित म्हणे बाळ रुदन कोठे होत स्वर्गीचे सुरवर त्याचे पाहत बोलते झाले त्या ते म्हणती कोश धर्मा सुशिळे ऐक या वट तरुत आहे बाळक तरी त्या मांदूस तू पायक दृष्टी गोचर नव्हेस. तरी प्रज्ञावंता एक वचन तू ते मांदूस काढून आपल्या गृहाशी ते नेऊन संगोपन करी त्याची. तव घरी येता ते बालक सुदैव दशेचा उगवेला मग दारिद्रता सकळीत जाईल ना सुनी महाराजा जसे परिसांगे संगे करून लोहजाती होय सुवर्ण मग षडगुण शिवर्य तया कारण दृष्टी पडेना कळेना दृष्टी पडेना काळीमा. तेवी तू बाळ गृही नेता सकळ हरेल व्यथा दरिद्रता बाळ नवे प्रत्यक्ष सविता अविरहोत नारायण तो. ऐसे बोलून साचोकार सुरवरी पाठीला एक शर तेने तरु तो मैवर खंडोनिया पडियला तरु खंड होता त्वरित तो कोश धर्म बाळ देखत का बालार्क किरणी तेजा अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर मग सकळी घेऊन कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे देखताची पद पद्मा सकळी जोडून करयुग्मा नमोनिया योग सद्मा कोश धर्मा बोलिती ते. म्हणती महाराजा सौभाग्यवंत तू एक आहेशी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे तरी या पद्मिनी नागिनी पोटी रक्षेला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुणी त्या नागवटी नाथ मिरवेल योग्यांचा. ऐशी करणी झाली म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता माहिती हेचे नाव पाचारा. ऐशी ऐकून कोशधर्मी बाळ उचललेली अति प्रेमी परमानंदी आपली राम सेवोनी कांते प्रती बोलत असे तवती कांता सुरादेवी नाव काय तिचं हा परम प्राज्ञिक सुशीलमयी धैर्य अवधारे सत्व पदवी लोकां माझी दावीत असे. बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता तव ते दृष्टीगोचर करिता बाळ अर्कासम दिसत असे. मग हसुनी बोले कोश धर्मा म्हणे महाराजा नरेंद्र उत्तमा बाळ कोणाचे उगम आणले ते मग सांगा. मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यम पिता झाला आहे की ईश्वरी सृष्टी पाय दुजाचंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजी रवाना की मेघ परती लपुनी स्वरूप नाना म्हणून ईश्वर तेज हरुणी तुम्हा हाती दिले की नक्षत्रांचा पार मेळा नावडे ईश्वरा पृथक पाळा म्हणून हे समुच्चय करून गोळा तुम्हाला ओपिले. ऐशे म्हणून स्त्रियवरीत बाळ उचलून हृदय लावीत मग कोश दरम्यान सकळ वृत्तांत नेवेदिला कांते ते. सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्याशी ऐकून परम पाहुणी समाधान पालखा घालून हलवीत. हृदय कवटाळिता बाळ पयाने दाटले कुचमंडळ पानावनी बाळ मुख कमळ पयोधराग्री प्रेरित असे. मग ते बाळ गोपटीत क्षीर जटाग्रीचा दाहक उभार शांत होणी शांतीकर बाळ निर्वे देहस्त अति लालने निसरे भरीत मार्जन नावनी घातला पालकात नाम ठेविले वट सिद्धनाथ उव्या मंगळ गात असे. मग दिवसेंदिवस राणी घन सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती भक्ती पल्लवकार फळ द्यावी भक्तीपर परितीक्ष्ण कटु व्यवहार स्वप्ना माझी दिशेना जैसे तमारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी की कामधेनुने काशेठा इक्षुदानळे पिढियली.
तेवी सुरादेवीचे अंतकरण कदा न दर्शवी भिन्न दर्शन परम मोये गेली वेष्टून पाषाण जेवी शेवाळी असो ऐसे सुखस्थिती बाळा लोटले दिवस बहुत 7 वर्षे कोशा सुत मौंजी बंधन मिळवला. किती वर्षे झाले? 7 वर्षे. या उपरांतिक एके दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सच खेळावयाशी भगीरथी ते पातला. टळटळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडा तसे मनोहर अर्क जेवी दुसरा. बर का? तो तेच समय अकस्मात येता झाला अत्रिसूत येताची दृष्टी यथा स्थित बाळावरी गेली. तो बाळ तेजस्वी अर्क नीती खेळताय स्वस्थ गती बहुमुले वैसोनी पंगती लटकेच अन्न वाढी तशी. पंगत मांडली पोरांचा खेळ चाललाय आणि खोटं खोटं अन्न वाढव. मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती शेवणी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हाशी. उगाचच पोट चोळायचे आमचं पोट भरले खोटं खेळणं चाललंय. परी तो तयाशी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे मदत न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करून या. ते पाहुणे अनुसया सूत पाहुणी म्हणी हास्य करीत चित्ती म्हणे लटक्या अन्नातील मुले झालो म्हणतात. तरी आता आपण संचरून मुलांना लागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तोंड धरून तयार माझी संचरण. बाळ रूप घेऊन दत्तात्रय पण त्यांच्यामध्ये गेले. बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतित आला तुम्हा कारणे अन्न मागवतो उदरा कारणे तृप्त त्याचे करावे. तव ती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवून म्हणती आमचे मंडळात कोण आला आहेस आता खेळावया. कोणी लाटुनी पुढे येते कोणी शेला उगारती कोणी पाषाण घेते आती जातोसी की मारू तुझ. ऐशी मुले दाविती चिन्ह ते श्री नागनाथाचे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वारिता झाला सुवासते. म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलो शिव अन्न यात आथित आला दान त्याशी दौडू नये की. पहा आपले घरी सांगे पिता विनमुख कुणी न व्हा अतिता तैसाचे आपण भिक्षुक मागता आला आहे समयाशी. काढून अंगावरील चीर अंग पुषतसे आपले करी गंध लावी वाळावरी शुष्क पूजा करीत असे. तरी अतिथीचे करुणी पूजन पोट भरी घालावे अन्न प्रत्यक्ष नाथ तरी धरून बाळे अंगणी बैसविला. लटकेची कल्पनेची करुणी जीवन तया अतिता घालिती स्नान हस्तपादावरी फिरून करीती क्षालन अंगाचे. लटके मनाचे करुणी सुमन हार गुंतविला कल्पने करून तो स्नान हस्तपादावर फिरून करीती क्षालन अंगाचे. लटके मनाचे करून सुमन हार गुंपिली कल्पने करून तो आता अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती. भावपूर्वक लावणी नयन ऐके करीती पंच प्राणपरी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करीती अतिथीची. मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पनी लटके आणून वाढीते अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिथीची. नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी करा सेवा अन्न वारंवार नमस्कार करून अनेक वाढू म्हणतात. तसं लटकच काहीच नाही. ऐसे आदराचे चांगुलपण पाहुणी आत्रेनंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा. उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे हे तो पूर्वीचे योग सृष्टी करून योग्या वाचून घडेना. सुशब्द आणि विवेक शांती विचरे दयाची देहाप्रती जरी पूर्वीची योग भ्रष्टगती योग्या वाचून घडेना. स्नान आणि हरणी स्थिती याचक अर्थवन बहुत युक्ती तरी पूर्वीची योग सृष्टी गती योग्या वाचून घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसा सर्वांप्रती दुःख न देणे परांप्रती हे योग्या वाचून घडेना. ऐशी चित्ती अवगमून शोधितयाचा पूर्वजन्म तो आविर्होत्र नारायण निज मनाशी वासला. मग कृपासिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाचे हाती. जे जे व देवानी निश्चिती ते पदार्थ निर्माण त्याला सिद्धी देऊन टाकली. मनात जे जे येईल ते पदार्थ प्रगट होते. मग परम होणी हर्षयुक्त म्हणून म्हणती हा एक उदेला महिना समीप बोलावून त्याने हस्त धरी तयाचा. उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलात परी तू न शेवी. सगळ्यांना जीव घालायचं पण तू मात्र जेवायचं नाही. तू न शेवी सिद्धी अन्न ते कदा काली बालक आहे. म्हणून जो सिद्धीचं अन्न निर्माण करतो तो कधी खात नाही. नाथ आग्रह त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अद्भुत ज्या पदार्थाचे नाव ओदत तो पदार्थ मिरवे पात्रावर. मग ती बाळे अज्ञानपणे साचोकारी करती भोजन आयशे लटके लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळतात. स्वनाम सांगून अत्रिनंदन चालता झाला पसुरीना केलीकडे पंक्ती बसून भोजन खेळी खेळती. आपल्याले गृही जाऊन सेविती काही किंचित अन्न ते चाटी मोठी करून अन्न नासती विकृती ते. बर का येथे यथेष्ट इच्छे समान सर्व पदार्थ षड्रसान्न मग ते गृहीचे कदन तुच्छपणे वाटले. त्या इकडे मनासारखं जेवायला मिळायला लागले घरी कोण जेवत मग बरोबर काय घरी जेवा ना. जे ब्रह्मरूप रसा ते झाले
आपपर सकळ विसरले माया देवता काची बैसले डाळ गोटीत सेवा माया की हटक गट जडावाशी नवरत्न कोंदन त्या भूषणाशी ते काय करून काच मण्याशी स्पर्शित होती चित्तात ती सुरंग रंगी धाम मंचकी कुसुमगंधागरू सेविता थोरकी ते तेजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्याय मुले सकळ सेविती षड्रासन्नाचे अमळ तयागृहीचे कदन्न केवळ विष्ट काही लागे ना मग ते तयांचे तात मात पोर काय करी जेवणात मग गृही मुलांशी कुस्ती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा म्हणजे तुम्ही दरिद्रपणी सेविती कदन्न कांजी पाणी आम्ही नित्य सुरवर नदीवरी जाऊन षड्रस अन्न सेवितो वराने आई बापांना सांगितले तव ते असत्य म्हणून चित्ती गुप्त वेशे दुरुनी पाहती सरिता तिरी वैसोनी पंक्ती नागनाथ वाढी तशी मग ती चर्चा सर्वांगुळी प्रगट झाली सर्व देई मग कोश धर्माशी सर्व सुचिविती अर्थात म्हणते विप्रात वनंदन स्वर्ग सरिती नित्य जाऊन अपार पंक्ती बसून षड्रासन्न वाढी तसे आम्ही प्रत्यक्ष पाहून दृष्टी बोलते तुते वागवटी पात्रे विन उभय करपुटी इच्छान्न वाढी तसे नेनो कैशी करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवर नावाचे प्रती होता पदार्थ निर्वत ऐशी ऐकोनी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहून सिद्ध कर्म सिद्ध नामे मिळवेल हा ऐशी कोण जाणून चित्ती म्हणे आश्चर्य द्यावी लोकांप्रती ऐशी कोणासही या क्षिती घडू येत नसे की धिक्कार करून तयाचा बाळ विकारी असत्यवाच्या एके दिवशी हस्त सुताचा धरून बैसई अंकासनी घेऊन या मुखजुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारे मुलांकारीने भोजन घालीची कैसे तू मुलांना कस काही जीव घालतोयस तू आपोआपच नाही का ऐशी पुसता कोडे करून दाटला स्नेह करून ताताशी म्हणे तुझं भोजन कैसाच घालीचो आता मी अंकिहून तात्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्र दिशे अन्न कोश धर्म पाहत असे उपरी बहुधा प्रत्यक्ष म्हणी तव ते पदार्थ दिसती नैने खाद्य उपजली ते पाहुणी म्हणी आश्चर्य मानिले मग मान तू कोणी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मज लागी सांगा यावेळी म्हणे आता ऐक आमचे खेळी आले बालक त्याने सांगितले कौतुक ते तुझं प्रति सांगतो त्याने माझा हस्त धरून उगाची कान फुंकून मौळी हस्त ठेवून वाढवायला लाविली परी ते पोर आमचे मेळी सहजरीती आले खेळी परी त्या पुरी करून रळी वारिले म्या सकळ आणते उपरी मी त्या मुलाकाराने तुशिवला मोठा गौरवाने जैसे तुम्ही अतिथी कारणे गौरवितासी महाराजा लटक मटक स्नान भोजन सारुनी तयाचे पूजिले चरण नमस्कारुनी ते देखून बोलविला महाराजा ऐशा ऐकून कोश धर्म आल्या अतिथी धरुनी नेम बाळा अतिथी पूजन करून तुष्ट चित्ती बोलवी ऐसा पाहुणे विप्रनेम परम संतोषला दत्तात्रय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागी लाधला तेने करून सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध नारायणनाथ कीर्तिकांनी आराधिला मग शतानुशत सहस्र पंक्ती षड्रसांनी शिवली जाती बहुतांची कार्य होती कनक धन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्तिवनी वानिती जन प्रसिद्ध पंचविषया संतोष इच्छिले कामा फळत असे मग आणखी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताताजवळी बैसला ताताशी म्हणे महाराज मम हाते पुरे जगाची चोच तरी कवन्यार्थी जगाचे काज कवन्यार्थे फळत असे दत्तात्रय नामे बाळवेशी बालपणी भेटला आम्हास तरी कोण पुरुष प्रतापी बळे आगळा तात म्हणे तो दत्तात्रय मुनी त्रय देवांचा अवतार भुवनी सुफळ प्रारब्धे गेला भेटून तुझा लागी पारसा नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेल अत्रिनंदन हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा या उपरी बोले कोश धर्म बाळा तयाची भेटी दुर्गम ती एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्रे हिंडत असे कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्री मातापूर ऐशी हिंडता अनेक क्षेत्र कोठे पायाशी पाडसा परी प्रारब्धयोगी करून भेटत तसे दत्तात्रय मुनी यज्ञ केला भेटी लागून आतुडीना बालका जैसा कल्पदुरु चिंता म्हणे निधी परिस लावण्य काने बारे नातुडे यज्ञ करून अवचटपणी मिळते ते त्याची रीती अत्रिनंदन प्राप्त नवे यज्ञ करून ऐसे सांगून कोशधर्म बाहेर गेला कार्याशी एरीकडे नागनाथ हृदय आपले विचारित की ऐशी रवी सनातनंतनीच्या दृष्टीने दे पाहावा परी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावा कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री तेथे तेथे शोधावे मग पुसोनी मातेशी निघता झाला मुनी शोधाशी मातापूर आधी पांचाळेश्वराशी पाहू लागला पाहू पाहतला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचारून पुसता होय जना कारण की येथे तो अत्रिनंदन कोटी ठाई राहत असे ऐशा ऐकून लोक हसती वेळ लागली तो ते म्हणते अवधूत येत असे क्षेत्राप्रती तो कोणा प्रगट नव्हे रे कोण्या स्वरूपी येऊन येथे जात आहे भिक्षा मागून 80 जणांचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देत असे म्हणे येथे भिक्षेकारण येत आहे अत्रिनंदन तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की
एरमंती त्याशी भिक्षा मागे कोल्हापुराशी, या व्यतिरिक्त अन्न क्षेत्राशी अन्न न शेवी मागुनी. फक्त कोल्हापुरातच दत्तात्रय भिक्षा मागतात. अन्न क्षेत्री तया अन्न चित्ती न वाटे सुधाळपण, या समकैशे ग्रामान पुण्यक्षेत्र हे असो. ऐसे क्षेत्र पुण्य पावन, जरी या गावी न मिळे अन्न तरी उपवास करी यात्री नंदन परी अन्य क्षेत्री सेविना. अरे या गावीचे शाकपत्र मानित आहेत परम पवित्र परी, अन्य गावीचे पक्वान्न स्वतंत्र विटाळा परी मानित असे. जैसे एक पत्नी नारा कुरूप आले असेल जरी कुरूप असेल जरी दारा, तरी तीच भोगी विचारा लावण्य का करीना. की विप्रकरींचे कदन सोडून शूद्राचे षड्रसांना सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण मने देवताना वरीची. तेवी दत्त क्षेत्र हे सोडून कदान पाये अन्य ग्राम ऐशे, त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मग्नात. चित्ती म्हणे करोनी पाकाग्नी, ग्रामात पेटून द्यावा अग्नी. सकळ क्षेत्रा भोजन घालून पाठवावे गृही गृही. मग तो स्वामी येता भिक्षेशी, कोठोने अन्न वाढती त्याशी. मग सहची स्वकीर्तीशी आपण पाशी येईल की. येईल परिशुद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून, ह्याची ओळख जाणून खून पाय वंदावे तयाची. अनेक माझे विचारून नाम गेला आहे योगद्रुम, तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकोनी. आणि मजही गेला सांगून जाण की शेवू नको सिद्धान्न, आणि का ते घाली भोजन तुष्ट करी क्षुधार्थी. ऐसे सांगून गेला मात तो सेवनार नाही सिद्धांना ते. ऐसा उपाय योजने चित्तात लक्ष्मी देवळी संचरला. भेटून पुजर्याशी ओवरी एक राहा वयाशी, मागून घेत आकी प्रीतीशी बंदोबस्ती नेटका. बघू नका परी तो पुजारी भक्तिवान आती पूजा करून नित्य पंक्तीशी घेऊन भोजनात ते सारी तसे. ऐशे लोटता काही दिवस पाचारुनी पुजारास म्हणे माझी आई मनास ग्राम भोजन घालावे. परी तुम्ही साह्य होऊन माते खटपटीस सारावे कृत्य. तो हसून बोले त्याचे फार बरे आहे जी, आम्ही खटपट करू सदन. परी तुम्हापाशी कोठे अन्न, उगेच कैसे ग्राम भोजन सबळ सामर्थ्य असावे. नाथ म्हणे ऐका वचन, सर्व सामग्री ठेवली करून परी खटपटीचे अंगवन कार्य कलाकारी सिद्ध आहे. मग तो अवश्य म्हणून त्या ते बोले आमचे काय जाते, पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाशी. ऐशी बोलून नाथा ते पुजारी गेला स्व कार्यात एरीकडे ओरीत. काय करी महाराजा, कोरडे अन्नाचे घेऊन क्षितिशी ठेवी करपद्म. तो कनक राशी पर्वता समानता झाई बैसल्या. ऐशापरी अपार राशी निर्मित झाला स्व करेशी. घृत स्नेहादी साठवनाशी ओरी माझी विराजभूती. मग येऊनी पुजाऱ्याशी सदनी, अनिला करी कवळोनी. ओरी माझी शीघ्र गती नेमोनी सिद्धाश्रम दाविला. यावरी आता पुढे कथन. अन्न छत्री इच्छे समान, श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची. तरी ती कथा सुधारस पुढे सेवा श्रवण द्वारस. धुंडीसुत मालुसुरस हरिकृपे सांगेल की. स्वस्ती स्त्री दत्ती कथा समंत वरक्ष कावे की म्यागार सदा परिशोध भाविक चतुर. षट त्रिशंती माध्याय गुणास्ते कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. या अध्यायाची फलश्रुती अध्ययन पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे. या अध्यायाच्या पठनानं सर्प विंचू यांचं विष उतरून मनुष्य बरा होईल. जय
देव जय नवनाथा अभयकारक तू दीननाथा जय देव जय देव भिक्षेच्या